वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षण आयुक्तालयामध्ये राज्य स्तरावरील कार्यालयीन पदे भरली जाणार आहेत। लिपिक पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। कायमस्वरूपी नोकरी आहे। फ्रेशर्ससाठी जॉब्स अवेलेबल झालेले आहेत। अनुभवाची गरज नाही। सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करायचं आहे। वेतन शासन नियमानुसार मिळणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। शिक्षण आयुक्तालय भरती परीक्षा या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत। भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क खालील संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रांवर घेण्यात येईल। सरळ सेवेने भरावयाचा पदाचा आरक्षण निहाय तपशील। संवर्गाचे नाव आहे मुख्य लिपिक, पदाचे नाव मुख्य लिपिक असे आहे। दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक, आरक्षणाचा तपशील इथे दिलेला आहे। तिसरं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक। पात्रतेचे निकष, उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे आणि महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे। वयोमर्यादेसाठीचा चार्ट देखील इथे दिलेला आहे। मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे दिलेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत। प्लस उमेदवारांनी टंकलेखन, संगणक टंकलेखन, मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक। वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि लिपिकनी टंकलेखक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे। MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार एलिजिबल आहेत। प्लस उमेदवारांनी टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन, मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अभ्यासक्रम इथे दिलेला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क साठी निश्चित केलेला अभ्यासक्रम व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4 मे 2022 नुसार सदर परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारले जातील। प्रत्येक विषयासाठी 50 प्रश्न असतील आणि गुण देखील 50 दिले जातील। एकूण 200 प्रश्न विचारले जातील आणि 200 गुणांची ही परीक्षा असेल। परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल। या पदांकरिता परीक्षेचा दर्जा हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील। त्यापैकी मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान राहील। परीक्षेचे स्वरूप, परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल। परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील। प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल। सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत की फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्यात येतील। उमेदवाराने पात्रतेनुसार पदाची निवड करायची आहे। प्राधान्यक्रम निवडायचा आहे। वेळोवेळी शासन निर्णय व आरक्षण धोरणात बदल झाल्यास ते यथानियम लागू राहील। पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, शासनाकडून वेळोवेळी जाहीर केलेल्या आदेशानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण राहणार आहे। खेळाडूंसाठी आरक्षण आहे। माजी सैनिक आरक्षण, दिव्यांग आरक्षण, पदवीधर पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी आरक्षण आहे। प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण। निवड प्रक्रिया, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे उमेदवाराकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि हे लेटेस्ट असलं पाहिजे। आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे। उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल। परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे।
अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे तपासणी वेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, या ठिकाणी लिंक दिलेली आहे. या लिंकद्वारे उमेदवारांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यामध्ये पासपोर्ट साईज फोटो असेल, त्याचा आकारमान देखील इथे दिलेला आहे, फाईल साईज दिलेली आहे, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी, स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र, या सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत. त्याची फाईल साईज इथे दिलेली आहे. स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना इथे दिलेला आहे. हा नमुना उमेदवारांनी स्वतःच्या हाताने व्हाईट पेपरवरती ब्लॅक शाईनी लिहायचा आहे आणि त्यानंतर तो अपलोड करायचा आहे. परीक्षेचे शुल्क, खुल्या संवर्गातील उमेदवारांनी 950 रुपये फी भरायची आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांनी 850 रुपये फी भरायची आहे. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच इतर देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कालावधी इथे दिलेला आहे. 23/3/2024 ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 8/4/2024 ही शेवटची तारीख आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. जिल्हा परीक्षा केंद्र निवड, अर्ज सादर करताना 3 जिल्हा किंवा परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र, परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे दिलेल्या संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्रांची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्रावरील नाव तसेच ओळखपत्रावरील नाव या दोन्ही नावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. सदर परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास दिलेल्या संकेतस्थळावर ईमेलवर संपर्क साधता येईल. या ठिकाणी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्या उमेदवारांनी लघुलेखनाची परीक्षा दिलेली आहे, टंकलेखनाची परीक्षा दिलेली आहे, अशा सर्व उमेदवारांनी या पदासाठी जरूर अर्ज करायचा आहे. कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. फ्रेशर्ससाठी हे जॉब्स अवेलेबल झालेले आहेत. अनुभवाची गरज नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा आणि जे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की आम्ही अप्लाय केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.